नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच कमालीचा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय। चक्क आता आजोबा आजींच्या रूममध्ये घुसून आपल्या कामिनीने आणि रागिनीने काय फायली शोधण्याचं जे काही कारस्थान केलंय आणि अन्नपूर्णा आजीने मात्र रंगे हात त्यांना पकडले। होय प्रेक्षकांनो, आणि दुसरीकडे मात्र आता ऋषी आणि जेव्हा कमळी कारमध्ये असतात, सीट बेल्ट लावता लावता कमळीला झटका लागतो आणि ती ऋषीच्या जवळ जाते आणि तोच मोमेंट नेमका आता या बदमाश अनिक्षाने फोटोमध्ये आता कॅमेरामध्ये शूट केलंय आणि सगळं नयनताराला आता दाखवलेलं असतं। अनिकाने बरोबर आता नयनताराला सगळं काही लावून दिलेलं असतं आणि त्या दोघांमध्ये म्हणजेच मायलेकामध्ये परत एकदा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। तर मंडळी, येणारा भाग खूपच जबरदस्त असा दाखवलाय, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे मात्र आपण पाहतोय प्रेक्षकांनो, कमळी आता घरी आली आहे। जेव्हा कमळी समोर आता गौरीला बघते, सगळ्यांना आनंद होतो। गौरी म्हणते, कमळे अगं कुठे गेली होतीस? केव्हापासून मी तुझी वाट पाहते, मला गावाला जायचंय, मला सिद्धटेकला जायचंय। कमळी म्हणते, काय तुमच्या गावाचं नाव काय आहे? ती म्हणते, सिद्धटेक आहे माझ्या गावाचं नाव, तुला माहीत नाही का? अगं माझ्या गावाचं नाव ते सगळं आठवतं मला। अच्छा, तुम्हाला सगळं आठवतं का? कमळी इमोशनल होते आणि गौरीकडे पाहू लागते। कमळीला सिद्धटेक गावच्या त्या सगळ्या जुन्या आठवणी मात्र आठवतात। कशा पद्धतीने तिची मिरवणूक झाली होती, कसं आता मातीमध्ये त्या गावाच्या लहानाची मोठी आपली कमळी झाली, आबाबरोबर आईबरोबर किती छान संस्कारांमध्ये ती आता वाढली आहे। इकडे आईच्या तोंडातून सिद्धटेकचं नाव ऐकून कमळीला भरपूर आनंद झालाय। मला आता बाबांना भेटायचे, त्याचबरोबर मला माझ्या कमळीला भेटायचे। चल गं बाई, इथं माझं कोणी नाही, मी त्या शेजारच्या मावशीला विचारून आले, त्यांनी पण मला सांगितले की इथून सिद्धटेकला जायला डायरेक्ट बस आहे। आता मात्र हे ऐकून कमळीला धक्काच बसतो। कमळीला वाटतं मी एक स्वप्नांच्या दुनियेत हरवले आणि आईला तर काहीच आठवत नाहीये। कमळी मात्र पटकन विषय बदलते आणि म्हणते, हो तुम्हाला सिद्धटेकला जायचे ना, मी तुमचं तिकीटचं बघते लवकरात लवकर। तिकीट मिळालं की आपण आता तुमच्या सिद्धटेकला जाऊ, ठीक आहे? इकडे मात्र आता प्रेक्षकांनो, गौरी रडू लागते, कमळीसुद्धा रडू लागते आणि आता मस्त मी तुमच्यासाठी डोसा आणलाय बरं का, तुम्ही आता डोसा खा। गौरी आता डोसा आणलाय का गं म्हणून त्या दिवशी पण या पोराने काहीतरी खायला आणलं, हे पोरगं पण भलतंच चांगलं आहे गं। कमळी म्हणते, हो त्याने आत्ता पण तुमच्यासाठी खायला आणले बघा, खाऊन घ्या बरं का की तुम्ही, मी तुमच्या तिकिटाचं बघते बरं का। कमळी निंगीला बाजूला नेते, गौरी आता डोसा खात असते। ती म्हणते, निंगे तुझ्या गोष्ट लक्षात येते का? आईला एक एक करून सगळं आठवायला लागले, तिला जे आठवतंय ना ते ती विसरते। पटकन आता तुझा आणि माझा तू स्टडी बोर्ड मात्र घेऊन ये। इकडे मात्र अभ्यासाला बसणारीस का गं तू? कमळी म्हणते, नाही गं, मला आता एक गोष्ट करायची आहे, म्हणजे कसं आहे, सगळं आता त्या ब्लॅकबोर्डवरती लिहायचं आहे आणि मला तिचं आता सुरुवातीला तिचं नाव गौरी आहे हे तर तिला आठवलं आहे, मग तिचे बाबा, तिची मुलगी, नंतर आबा, नंतर सिद्धटेक, सगळं एक एक करून आठवतं आहे ना। आपण आता ते सगळं तिकडे मार्क करू। इकडे मात्र प्रेक्षकांनो, कमळी निंगीला सांगू लागते आणि आपण आईला आठवायचा सगळा प्रयत्न करू, हेच त्यांचं चालू असतं। इकडे मात्र अनिका कॉलेजमध्ये तिच्या मैत्रिणींना सांगते, तुम्ही सगळ्यांच्या लक्षात येतं आहे का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमळीला आता बसताच येणार नाही कॉलेजला, कारण 70%च तिची प्रेझेंटी झालीच नाही आहे ना, त्यामुळे ती ॲडमिशनला जरी असली तरी तिला एक्झामला बसता येणार नाही। आता अनिका असं म्हणते। सगळे काही बोलल्यानंतर लगेच तिला आता मुली मात्र ते ऐकून निघून जातात। मुली जेव्हा जातात त्या म्हणतात, अगं अनिका, तू इथे तिच्या एक्झामचं काय घेऊन बसली आहेस, तुला माहीत नाही का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमळीला त्या विजेता क्लासमध्ये ॲडमिशन मिळाली आहे। सगळीकडे विजेता क्लासचे बॅनर आहेत ना, जे काही त्यांचे पोस्टर आहे, सगळीकडे कमळीचे फोटो लागलेत। तेव्हा मात्र म्हणते ती, काय मूर्ख आहेस का तू, डोक्यावर पडली आहे का? विजेता क्लासला हे सगळं काही कशा पद्धतीने, असं कसं होऊ शकतं, शक्यच नाही, असं आता ती बोलते। लगेच मात्र, हो ग मी बरोबरच बोलते, कमळीला विजेता क्लासच्या सरपोतदारांनी ब्रँड ॲम्बॅसिडर बनवलं आहे। सोबतच विजेता क्लासचे जे काही रितेश सर आहेत ना, त्यांनी कमळीला स्वतःची कारसुद्धा पाठवली। आता मात्र अनिका चिडते, त्या गावछापला त्या 2 वेण्या घालून तिला आता बॅनरवर लावलं की काय? माझ्या विरोधात हे सगळं होतं या, मी काही सहन करणार नाही आहे। इकडे मात्र अनिकाची चिडचिड चालते। दुसरीकडे मात्र कमळी म्हणते, काही झालं तरीसुद्धा विजेता क्लास
क्लासमध्ये मीच ॲडमिशन घेणार आणि विजेता क्लासमध्ये मी ॲडमिशन घेतल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होणार. आता ती बोलत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कामिनी आजोबांच्या खोलीमध्ये येते. तिकडे मात्र सदानंद झोपलेले असतात. कामिनी येते आणि म्हणते, काय रे थेरड्या, मला एक गोष्ट सांग. तू खरंच पाहायला गेला ना तर इथे एक गोष्टच मला कळत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू कसा काय अशा पद्धतीने वागू शकतो रे? बहिणी ना मी तुझी. मंदिरामध्ये तुला कोण धक्का दिला होता? तुला कोणी धक्का दिल्यानंतर काय काय झालं? सगळ्या गोष्टी तू मला सांगणार आहेस का? त्याहून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आता सांग, तुझा आणखीन कोण दुश्मन आहे का? तुझी दुश्मन तर फक्त मी आहे ना या घरामध्ये. फक्त कामिनी आहे तुझी दुश्मन. इकडे मात्र माझ्यासुद्धा आता मनासारखं मी घडवणार आहे. माझ्या मनात हेच आहे की तुला मी मारणार आहे आणि या सगळ्या गोष्टी कोणीच करत नाही, कोणी भेटणारही नाही तुला. हे आता प्रेक्षकांनो इकडे कामिनी आजोबांना इतकी घाबरवून टाकत असते ना, आजोबा अक्षरशः डोळे मोठे करून तिच्याकडे बघत असतात. काय रे थेरड्या, मला एक गोष्ट सांग. तुला आता सगळं काही आठवतं आहे? तुला सगळं काही आठव ना. आणि तू इथे तर काहीच बोलत नाही आहेस, बोलण्याचा प्रयत्नही करत नाही आहेस. मग आता त्या तुझ्या बायकोसमोर बरा प्रयत्न केला त्या दिवशी. मला एक गोष्ट सांग, तू माझ्यासोबत काही नाटक तर करत नाही आहेस ना? मागे एक पुढे एक असं तर काही चालू नाही आहे ना तुला? बघू दे मला तू बरा झाला आहेस का? असं म्हणून त्यांचा हात पकडते आणि हातामध्ये त्राण आलाय का, जीव आलाय का, या गोष्टी ती बघू लागते. तसं काहीच नसतं प्रेक्षकांनो. कामिनी मात्र त्याचा हात सोडते आणि धपकन मात्र त्यांचा हात खाली पडतो. कामिनी शिवाय इथे मारणारं तुला कोणीच नाही आहे, त्याचबरोबर तुझा जीव घेणारं सुद्धा कोणी नाही आहे, अशा स्पष्ट शब्दात आता कामिनी आजोबांना बोलत असते. इकडे मात्र प्रेक्षकांनो कामिनी जोरात म्हणते, दादा तुला सांगू का, तुझ्यावर एवढी माया करणारी बहीण तुला शोधूनही सापडणार नाही बरं का, असं सुद्धा ती बोलते. आणि इकडे मात्र कामिनी निघून जाते. कामिनी तिथून गेल्यानंतर दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांनो रितेश सरपोतदार मात्र कमळीच्या बोलण्याचा आता खूप विचार करत असतात. या विचारामध्ये बराच वेळ हरवतात आणि म्हणतात, आत्तापर्यंत मला टक्कर देणारी, त्याचबरोबर माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलणारी पोरगी आत्तापर्यंत मला कुठेच भेटली नव्हती. कोणाची एवढी हिंमतही नव्हती की माझ्या विरोधात जाऊन माझ्या समोर एवढं बोलेल. या पोरीमध्ये मात्र दम आहे बरं का, जबरदस्त काहीतरी वेगळीच एनर्जी आहे. तेवढ्यात मात्र त्यांचा असिस्टंट आहे तो धावत येतो. साहेब, एक मुलगी आली आहे आणि ॲडमिशन तिला हवं आहे, ती फक्त विजेता क्लासमध्येच हवं आहे, दुसरे कुठेच नाही करणार असं ती म्हणते. काय चाललं आहे तुमचं माने? अहो जे काही आहे ते सगळं तुम्ही बाहेरच्या बाहेर निपटवत जा ना. छोट्या छोट्या गोष्टींना मला कशाला इकडे आता इन्व्हॉल्व करताय? सर अहो ती ऐकतच नाही आहे. मी तिला लिटरली हाकलण्याचा प्रयत्न केला आहे पण ती पोरगी जायलाच तयार नाही आहे. आता मात्र प्रेक्षकांनो रितेशला वाटतं कोण आले नेमका. आता तो बाहेर येतो. इकडे मात्र क्लासला ॲडमिशन हवं आहे म्हणून कोण आलेली असते तर तिकडे आली आहे प्रेक्षकांनो अनिका. अनिकाचा आवाज इतका मोठा. रितेश म्हणतो, काय चाललं आहे तुमचं? हे तुम्ही माझ्या स्टाफवर अशा पद्धतीने का ओरडता आहात? तेव्हा आता कोण आहात तुम्ही? सांगा ना मला. विजेता क्लासमध्ये ॲडमिशन हवं आहे, काही जरी झालं तरी मला इथेच ॲडमिशन घ्यायचे. तिने स्पष्ट सांगितले. तुम्ही अनिका महाजनला इकडे नाही म्हणण्याची हिंमत करू शकत नाही आहे. मी अनिका महाजन आहे. रितेश म्हणतो, डोक्यावर पडली आहेस का गं पोरी? अगं तू बघ, ATKTमध्ये गेलेल्याला विजेता क्लासमध्ये ॲडमिशन वगैरे आम्ही देत नाही बरं का. इथे तुझ्या क्लासची फी किती आहे माहिती आहे का तुला? अरे तू दुप्पट पैसे दिले तरीसुद्धा तुला ॲडमिशन मिळणार नाही. अनिका मात्र म्हणते, दुप्पट काय? अरे मी 15 पट 50 पट पैसे देऊ शकते पण ॲडमिशन मला इथेच पाहिजे. कारण त्या कमळीला गावछापला कसं काय तुम्ही ॲडमिशन दिलं? तुमची गाडी तिला आणायला पाठवली, त्याचबरोबर गाडीमध्ये घेऊन तिला तुम्ही येता, तुमच्या बॅनरवर तिचे फोटो लावता, तिला ॲडमिशन द्यायची तुमची हिंमतच कशी झाली? मी अनिका महाजन आहे, अनिका महाजन. मला तुम्ही नाही म्हणायची हिंमतच करू नका. आता ती मात्र बोलते जोरजोरात. तेव्हा रितेश बोलतो, तुझं डोकं जागेवर आहे ना? अनिका म्हणते, हे बघा किती पैसे हवेत तुम्हाला? रितेश समोर ती बंडलच्या बंडल प्रेक्षकांनो फेकत असते. माझ्याकडे खूप पैसे आहेत, माझ्या क्लासमध्ये ॲडमिशन हवं आहे. जोपर्यंत तुम्ही मला क्लासमध्ये ॲडमिशन देत नाही तोपर्यंत मी अजिबात इथून कुठेही जाणार नाही आहे. आणि पैसे संपले की चक्क ती आता बॅगमध्ये काही दागिने पण घेऊन आली आहे आणि ते दागिनेसुद्धा त्याच्यासमोर टाके सरपोतदारला देत असते. तो म्हणतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुला सांगतो, हे बघ, शिक्षण, कॉलेज, त्याबरोबर इथल्या सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेऊन नाही जमत. बुद्धी लागते, हुशारी लागते, अभ्यास करण्याची जिद्द लागते आणि ते तुझ्यामध्ये अजिबात मला दिसत नाही आहे. कॉलेजमध्ये काय, या क्लासमध्ये ॲडमिशनसुद्धा तुला अजिबात मिळणार नाही आहे. त्याने स्पष्ट सांगितलं आहे. अनिका मात्र चिडते, मला फक्त या क्लासमध्ये ॲडमिशन द्या. बघा मी कमळीला कसं वटणीवर आणते. तेव्हा मात्र आता वटणीवर नाही का हो, वटणीवर. गप्प
गप्प बस ग तू, त्यांना गप्प करत ती आता बोलते. तिच्या मैत्रिणी म्हणतात बरोबर आहे ग बाई, तुला जे काही बोलायचं तू बोल, तू आता इकडे जे बोलतेस ना. दुसरीकडे मात्र आता प्रेक्षकांनो अन्नपूर्णा आता आजोबांच्या खोलीत आली. आजी म्हणतात काय हो, आज मूड भलताच खुश दिसतोय तुमचा, काय गडबड आहे. इकडे आजोबा काहीतरी खुनवाखुनवी करून बोलत असतात. अन्नपूर्णा म्हणते तुम्हाला एक गोष्ट सांगू, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मला खूप मोठा धक्कादायक असा निर्णय मी घेतला आहे. म्हणजे जे काही आपले पारंपरिक दागिने आहेत ना ते सगळे आता मी एकाला देण्याचं ठरवलं आहे. ते सुद्धा ती बोलत असते तेव्हा आता सदानंद आजोबा काहीतरी तिला बोलण्याचा प्रयत्न करत असतात, खुनवाखुनवी करत असतात. अन्नपूर्णाला काही कळत नाही आहे. ती म्हणते काय काय बोलायचं तुम्हाला. इथे आता त्यांनी विचार केला आहे, कमळीसाठी त्यांनी विचार केला आहे. तुम्हाला दिलेलं वचनसुद्धा माझ्या लक्षात आहे हो. तुम्हीसुद्धा आता स्पष्ट शब्दामध्ये प्रेक्षकांनो इकडे अन्नपूर्णा आजी सदानंद आजोबांना सांगत असते, नका काळजी करू, तुम्हाला आता काळजी करण्याची गरजच नाही आहे. कमळीला काय करायचं कसं करायचं सगळं मला माहिती आहे, सगळं माझ्या लक्षात आहे. इकडे ते बोलत असतात दोघं आणि हे सगळं बोलणं प्रेक्षकांनो रागिणीने ऐकलेलं असतं. आता रागिणी लगेच धावत कामिनीकडे जाते आणि तिला म्हणते आई अगं काय करतेस, बघ तू अशा पद्धतीने वागू नकोस, मला कळतं आहे. महत्त्वाची गोष्ट तुला सांगू, हे बघ तिकडे ती म्हातारी काय करते. तेव्हा ती म्हणते काय करते, मेलं का ते म्हातारं. आई अगं काय बोलतेस तू, कारण कामिनीचे पाय चेपत असलेली मावशी मात्र तिकडे असते. आता रागिणी अजिबात काही बोलत नाही. ती म्हणते ठीक आहे ग, तुम्ही आता जा इकडून. इकडे मात्र लगेच ती मावशी जाते. ती बाई गेली की लगेच रागिणी म्हणते अगं ती म्हातारी आपले पारंपरिक दागिने आहेत ना ते मात्र कोणाला तरी देण्याचा विचार करते. 50% काय 100% सुद्धा आपल्याला देणार नाहीये. आता मात्र आपल्याला काहीच मिळणार नाहीये. ती आता काहीतरी बोलू लागली. मग कामिनी म्हणते रागिणी गप्प बस, असं काही होणार नाही आहे. मी तुला सांगते ना हे सगळं त्याच पद्धतीने होणार आहे जसं मी ठरवले. ती म्हातारी एकदा का सगळे दागिने या सगळ्या गोष्टी जर दुसऱ्यांना देऊन बसली ना तर मात्र आपल्या हातात काहीच लागणार नाही आहे. इकडे कामिनीला टेन्शन आले. कामिनी विचार करत असते काय करावं कसं करावं, हिला काहीच समजत नाही आहे. रागिनी जे सांगते तेही बरोबरच आहे, अगदी योग्य आहे. आता मात्र कामिनीला गोष्टी समजतात. तिला रागिनी सांगत असते की सगळे पारंपरिक दागिने गेले तर मात्र आपल्या हाताला काहीच येणार नाही आहे. पारंपरिक दागिन्यावर काय होणार आहे ग, इथे आपल्या हातातून सगळी प्रॉपर्टीज निघून चालली आहे ना, तर आता कसं करायचं. इकडे मात्र प्रेक्षकांनो कामिनीचा आता नवीन डाव काय असणार आहे, त्याचबरोबर गौरी आता सिद्ध टेकला जाईल का, हे सगळं पाहणं उद्याच्या भागात फारच डळी. कमळी मालिकेचे येणारे सगळे एपिसोड रिव्ह्यू ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.